श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मंडळी, आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भूमकर यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. श्रोत्यो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक आणि अतिशय हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर हनुमंत भूमकर. ते चौसाळा महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि ज्यांनी त्यांचा विद्यार्थी काळ, त्यांचा महाविद्यालयीन काळ आणि त्यांचा नोकरी करत असतानाचा काळ खूप व्यापक पद्धतीने गाजवलेला आहे. म्हणून आजच्या या भागामध्ये अतिशय सुंदर असा माहितीचा खजिना सरांकडून आपण प्राप्त करणार आहोत. सर, आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. सर, आपला जन्म कधीचा? 28/5/1962 जन्म आहे. आणि मूळ गाव कोणतं? मांगवडा गाव. कोणत्या तालुक्यात येते? ते केस तालुक्यामध्ये. केस तालुक्यामध्ये. अच्छा. बालपणीचा सगळा काळ तुमचा तिथंच गेला? 4थी शिकेपर्यंतचा काळ तिथेच गेला. अच्छा. मग 4थीपर्यंत शाळा होती का तिथे? शाळा 4थीपर्यंत आणि एकच शिक्षक असायचे. बरं बरं बरं. आईवडील सुशिक्षित होते? आईवडील सुशिक्षित होते, पण आई मला आठवतच नाही. हां हां. बालपणीच वारली? मी लहानपणीच असताना आई वारली. अच्छा, बरोबर. मग सांभाळ कुणी केला? बहीण, भाऊ, हां, मोठे हां, सगळे. मी सगळ्यात लहान होतो. हां हां हां, बरोबर. वडील शेती करायचे का? वडील शेतीच करायचे. अच्छा. त्या काळातलं तुमच्या बालपणीचा जो काळ होता तेव्हाचं वातावरण कसं होतं बरं गावाकडचं? गावाकडचं वातावरण अतिशय चांगलं होतं. हो. लोक सगळे एकमेकात मिसळायचे. अच्छा. गावामध्ये नेहमी सभा, हो, नाटकाचे कार्यक्रम, हो हो हो, त्याच्यानंतर कीर्तनाचे कार्यक्रम, असे बरेच हो, कार्यक्रम हो, व्हायचे आणि सगळेच लोक त्या काळात ऐकायचे. हो. तुमच्या लहानपणी तुम्हाला छंद वगैरे काही? क्रिकेट खेळण्याचा. क्रिकेट खेळणे. हो. वा. खेळत राहणे आणि नाटकात काम करणे. नाटकात काम करणे म्हणजे कलावंत तुमच्यातला, तुम्ही बालपणीपासूनच तुमच्यातला कलावंत निर्माण झालेला आहे. मग हे करत असताना 4थीपर्यंतच तुमचं शिक्षण वडगावलाच झालं आणि मग 5वीला पुढं? मग 5वीला कळमला विद्याभवनला गेलो. हो. आणि मग 5वी ते 10वी विद्याभवनला केली. हो. आणि ज्ञानोदय महाविद्यालय जे आहे, हो हो हो, पूर्वी त्याचं ज्ञानप्रसारक महाविद्यालयाचं नाव हो होतं. हो, तिथे BA झालो मी. हो. कळमला मग राहायला तिथंच? नाही, जाऊन येऊन करायचं. कारण शेवटचं गाव आमचं केस तालुक्यातलं होतं आणि हो, हो, हो. कळमजवळ फक्त नदीमध्ये होती, वांद्रा नाव. कळम जवळ पडतं हो, तिथून? जवळ पडतं. बरोबर. आणि रोज चालत जायचं यायचं. बापरे, किती किलोमीटर? 5 किलोमीटर होतं. 5 किलोमीटर. म्हणजे जनरली 5-7 किलोमीटर पूर्वीचे विद्यार्थी चालायचे. आणि आज घराजवळ जरी शाळा असली तरी देखील विद्यार्थ्याला रिक्षा आहेत. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे बदलत्या काळामध्ये समाजामध्ये देखील फरक पडतो. म्हणजे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. महाविद्यालयाचा जो काळ होता तुमचा, तो सुवर्ण काळ म्हटलं जातं त्याला. हो. मग महाविद्यालयाच्या काळामध्ये खूप सुंदर असं तुम्ही जीवन जगला असाल ना? हो, खूप. स्वप्न पाहणं. आणि महाविद्यालयात म्हणजे सगळ्याच कार्यक्रमात आम्ही सहभागी व्हायचो. हो हो हो. आणि कॉलेज चांगलं होतं. हो. कधी भगवान नावाचे प्राचार्य होते. हो हो हो. मोहेकर सर तिथे यायचे. हो. त्यांची संस्था आहे ती. हो. आणि ज्ञानदेव मोहेकर स्वतः पाहिजे. बरोबर. आणि मग सगळ्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घ्यायचे. हो. आणि मग सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त तिथं उपस्थित राहायचं. बरोबर. आणि जे सांगेल ते काम करायचं. हो हो हो. मग कार्यक्रमात सहभागी व्हायचात म्हणजे तुम्ही वादविवाद, वक्तृत्व वगैरे? वादविवाद, वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन, सगळ्याच कार्यक्रम. हो. तुमच्या कथा आम्ही देखील ऐकलेल्या आहेत सर. पण तो छंद कसा लागला तुम्हाला? तो छंद असा लागला की रारंग बोराडेंच्या कथा मी ऐकल्या. हो.
आणि मग त्यांच्या कथा ऐकल्यानंतर त्यांच्या पद्धतीनंच कथा आपण निर्माण कराव्यात असं वाटलं. आणि ज्या वेळेस मी साहित्य संमेलनाला गेलो तर मी कथाकथन करत असताना रारम बोराडे स्वतः समोर येऊन स्वतः माझी कथा ऐकायची आणि मला शाबासकी द्यायची. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या कॉलेजला मी BA थर्ड इयरला असताना मला पाहुणा म्हणून त्यांच्या कॉलेजला त्यांनी नेलं होतं आणि तिथं कार्यक्रम घेतला होता. वा 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 वा. म्हणजे विद्यार्थी अवस्थेतच तुम्हाला हे सगळं कथाकथन वगैरे, आणि मग प्राध्यापकीच्या काळामध्ये तर ते अगदी प्रसिद्धच. डॉक्टर हनुमंत भूमकर म्हटल्यानंतर की विषयच नाही, विद्यार्थी अगदी शांतच बसणार. एक मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये तुमचे भाषणं आम्ही ऐकलेली आहेत, कथाकथन ऐकलेले. सर, मग महाविद्यालयाच्या काळामध्ये स्नेहसंमेलनं वगैरे, गॅदरिंग वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर असतील ना? मग त्याच्यात तुम्ही सहभाग घ्यायचात का नाही? सहभागी म्हणजे निवडणुकीला उभं राहायचं आम्ही, निवडून यायचं, पाहुणा कोण आणायचं हे आम्ही ठरवायचं. पाहुणा आल्यानंतर त्यांची व्यवस्था करणं, अगदी आणि त्यांना नेणं आणणं सगळं काम आम्ही करायचं. आणि सगळे मुलं शांत बसायचे तेवढे. हो. आणि करमणुकीची साधनही त्या काळात नव्हती ना सर, त्याच्यामुळं गॅदरिंगची वाट बघायची लोक. म्हणजे बाहेरच्या समाजातल्या लोकांना सुद्धा एंट्री असायची आणि 15-15 दिवस प्रॅक्टिस करायची. हो. म्हणजे त्या क्रीडा स्पर्धा असतील, मग ते सांस्कृतिक स्पर्धा असतील, मग ते त्याचं सादरीकरण पुन्हा. मग तिथं BA पर्यंतच झालं का शिक्षण तुमचं? BA पर्यंत झालं. बरं. तुमचा आवडता विषय कोणता होता BA ला? माझा आवडते विषय 2 होते. एक राज्यशास्त्र आणि एक इतिहास. म्हणजे राज्यशास्त्र आवडायसाठी आधी इतिहास आवडावा लागतो. म्हणजे इतिहासातल्या संदर्भाशिवाय राज्यशास्त्र पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे. MA कुठे झालं मग? विद्यापीठामध्ये विभागात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात. हो. आणि मग तिथल्या काय आठवणी विद्यापीठातल्या? खूप आठवणी. कारण विद्यार्थी मोजके असायचे आणि मेरिट प्रमाणे घ्यायचे. सगळ्यालाच हॉस्टेल मिळायचं नाही, आम्हाला हॉस्टेल मिळालेलं. आणि शिवाजीराव भोसले कुलगुरू असल्यामुळं सगळे विद्यार्थी एकत्र यायचे. आठवड्याला कार्यक्रम काही व्हायचे आणि मग नेहमी काव्य वाचन असेल, कथाकथन असेल, कोणाचं भाषण असेल, कोणाचा वाढदिवस असेल, तर कुठल्या ना कुठल्या निमित्तानं काही ना काही कार्यक्रम व्हायचे. आणि मग सगळे मुलं मुली एकत्र यायचे तेव्हा. बरोबर. सगळे आल्यामुळं एक वेगळा आनंद त्यावेळेस निर्माण व्हायचा. बरोबर. MA हिस्ट्री केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं आणि 1990ला मग पाटोद्याला सर्व्हिसला लागलो. पाटोद्याला रुजू झाली. जॉईनिंग झाली तुमची 1990ला आणि 2 वर्षानंतर लग्न झालं. सासरवाडी कुठली? कळमची. कळम. म्हणजे गावाच्या जवळच. आणि मी आणि बायको एकाच कॉलेजला होतो. वा. मी फायनलला असताना 11वीला ती होती, पण ओळख आमची नव्हती. नंतर माहिती झालं एकमेकाला. बरोबर. मग मॅडम काय करतात? त्यांनी ज्युनियर लेक्चरशिप केली, MSc बॉटनी केलं, BEd केलं, MA मराठी. आता ज्युनियरला आहेत, ज्युनियर लेक्चरर आहेत. तुमचं प्राध्यापकी काळामध्ये मग काय असं सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी त्रास वगैरे देणं वगैरे हे ते त्यावेळेस प्रकार चालायचे नाही? त्यावेळेस विद्यार्थी त्रासच देत नव्हते. की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस परिस्थिती नव्हती की दुसऱ्या विषयाचे सुद्धा विद्यार्थी आमच्या पिरियडला येऊन बसायचे. बरोबर. जे चांगलं शिकवल तिथं जाऊन मुलं बसायचे. अगदी बरोबर. आणि मग हे करत असताना तुम्ही काही छंद वगैरे वाचनाचे वगैरे देखील जोपासले? खूप छंद होता वाचन. कारण वाचन संस्कृती खूप त्या काळात जास्त मोठ्या प्रमाणावर होती. त्याच्यानंतर मग सर वेगवेगळे विभाग महाविद्यालयातले तुमच्याकडं होते. मग कोणते विभाग होते तुमच्याकडे महाविद्यालयात? माझ्याकडे सांस्कृतिक विभाग होता आणि सगळ्यात जास्त मी NSS मध्ये केलं. NSSचा 16 वर्ष कार्यक्रम अधिकारी होतो, 4 वर्ष जिल्हा कार्यक्रम अधिकारी होतो आणि संपूर्ण महाराष्ट्राचा 10 दिवसाचा कॅम्प आम्ही पाटोद्याला घेतला. वा. मग त्यातला काही अनुभव? खूप अनुभव. 200 मुली आणि 200 मुलांचा कॅम्प घेतला होता. आणि तेवढे सांभाळणं म्हणजे खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. बरोबर. तिथं कुलगुरू यायचे, सगळे मोठमोठे लोक यायचे, त्यांची भाषणं तिथं ठेवायची आणि सकाळी त्यांना कार्यक्रम सगळं म्हणजे आपल्या कुटुंबाप्रमाणेच सगळंच
शहराच्या मुलामध्ये असल्यामुळे त्यांना वेगळं लागायचं. आणि पाटोदा अतिशय ग्रामीण ग्रामीण त्यांना वेगळंच वाटायचं. अगदी अगदी बरोबर. मग ग्रामीण भाग असल्यामुळे कुठल्याही फिरायला गेलं तर कुणीही जीव घालायचं. की त्यांना इतकं नवल वाटायचं की कुठल्या घरी गेल्यावर माणसं असं जीव कसे बाजरीच्या भाकरी तर फार आवडायचे. हो, अगदी महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून आलेली मुलं. आणि पाटोदा गाव असं होतं की समोरून जरी मुली चालल्या तरी कुणीही जेवायला बोलवायचं. हो, अगदी अगदी. 10 दिवस असल्यामुळे कुणाच्याही घरी जाऊन कधीही जेवायला. आणि तो काळही तसा होता ना. काळही तसा होता तो. बरोबर. कुणीही त्याच्यामध्ये असं आडेवेडे घेतले नाहीत, काही नाही. आणि बिंदास घरी गेले की आमच्या घरी जेवून जा. मुलीही सहज जेवून जायचे, मुलंही सहज जेवून जायचे. बरोबर. तर त्या काळात महाविद्यालयीन तुम्ही वेगवेगळे विभाग सांभाळले, सांस्कृतिक विभाग सांभाळला, NSS, आणि सामाजिक अटॅचमेंट जी आहे, सोशल अटॅचमेंट खूप आहे माझी, त्याच्यामुळंच ती मिळाली. आणि तुमचा महाविद्यालयात शिकण्याचा काळ आणि प्राध्यापकाचा काळ म्हणजे विद्यापीठापर्यंत, तिथून प्रवास पुन्हा पाटोदा, त्या काळात तुम्हाला आवडणारं एखादं गाणं म्हणजे की गुणगुणायचे सगळे तरुण, मग त्यावेळेत खूप वाजलं जाणारं गाणं असं एखादं होतं का? तर मला वाटतं आमच्या काळात ते अशोक सराफचं गाणं जे आहे, अशी बनवा म्हणे हृदय वसंत फुलताना, ते गाणं फार आवडायचं आम्हाला. ऐकूयात का? मग कार्यक्रमात ऐकूयात.
लहान लेकरांना सांभाळणारा शिक्षक तो घडवत असतो, पण तिथून आलेलं जे हा स्टॉक आहे, हे मटेरियल आहे, हे प्राध्यापकांनी ते ओळखायचं असतं ना, त्याच्यावर काम करायचं असतं, वर्कआउट करून त्याला आदर्श नागरिक घडवायचा असतो. आणि हे प्राध्यापकाची महत्त्वाची भूमिका असते आणि हे काम तुम्ही केलं. टाचन काढणं आणि शिकवणं याचा काही संबंध वाटतो का तुम्हाला? मला कधी पुस्तक आणि टाचन काढावंच लागलं नाही. हां, की मी वर्गात गेलो की कधीही पुस्तक घेतलं नाही, डायरेक्ट शिकवायला सुरुवात करायची. अगदी बरोबर. आणि पहिलं वाचलं असल्यामुळे सगळं लक्षात असायचं, उद्या काय शिकवायचं ते आधीच वाचायचं. हो. त्याच्यामुळे लिहिण्याचा कधीच प्रसंग आला नाही. बरोबर. आणि शिकवताना सुद्धा वेळ कधी संपला हे कधीही लक्षात आलं नाही. हो. की टोल वाजल्यानंतर सुद्धा 2-4 मिनिट दुसरे प्राध्यापक समोर येऊन उभा राहायचे, मग माझं संपायचं. बरोबर. आणि शिकवणं हे मला खूप आवड असायची, त्याच्यामुळं एक तर विद्यार्थी खूप असायचे त्या काळात. हो. सध्या जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, आर्थिक प्रश्न, बेकारी आहे आणि उच्च शिक्षण आणि शिक्षणामधले प्रश्न वेगळे आहेत, याच्याबद्दल तेव्हाच्या तुमच्या काळातलं जे शिक्षण होतं आणि आजचं शिक्षण याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या काळामध्ये विद्यार्थी पूर्ण तास जे आहेत तर सगळ्या तासिका करायचे. आता जे विद्यार्थी ते कुठलेही तास करत नाहीत, फक्त ॲडमिशन घेणं आणि निघून जाणं, त्यामुळे त्यांना काही येत नाही. आणि आपण त्याच्यावर बोलू नये, पण आता सगळेच म्हणतात की आता बघून लिहिण्याची पद्धत, आपण कॉपी करण्याची पद्धत जी म्हणतो, तर ती आमच्या काळात कधीही नव्हती. बरोबर. की कितीही बोलणारा विद्यार्थी असला तर एखादा सर समोर आले की ते लगेच शांत अगदी लिहित बसायचं. आणि कधीही कॉपी नावाचा प्रकार आमच्या काळामध्ये नव्हताच. बरोबर. आणि कधी कॉपी केलीही नाही आणि कुणाला सांगितलीही नाही. हो. आणि त्यामुळं आम्ही असे घडलो हो की आज अशी परिस्थिती की MA झाला काय, BA झाला का काय, तर नोकरीच नाही ना. आणि मग नोकरी नाही तर मग तुम्ही शिकवता कशाला? हो. आणि मग शिकवत नाहीत तर मग जास्त विद्यार्थी बसत नाहीत. हो. आणि मग आपण कितीही पोटतिडकीनं जरी शिकवलं तरी आता मोबाईल निघाले तर आपण शिकवत राहतो आणि ते मोबाईलमध्ये पाहत राहतात. म्हणजे समाज दिशाहीन झाले अवस्थेत आहे, जे एकांगी मानसिकता झाली, जे पाहिजे ते मलाच मिळालं पाहिजे, काही सरेंडर करण्याची किंवा काहीतरी दान किंवा कुणाला तरी द्यायची प्रवृत्ती नाही राहिली. आता जे काही पाहिजे ते मलाच पाहिजे. आता आयुष्याच्या संध्याकाळी आपण आहोत, सेवानिवृत्त झालेलो आहोत. आता सांजधारा आपली सुरू झालेली आहे. आता आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहोत. आयुष्यामध्ये खूप सारं केलं आपण आणि एखादी गोष्ट राहून गेली किंवा आता मागं वळून पाहताना असं वाटणं की माझ्या आयुष्याला ही अमुक एक घटना घडून गेली होती आणि त्याच्यामुळं कलाटणी मिळाली बरोबर आहे. किंवा असं काहीतरी घडलं ते आपल्याला आता आठवतं की मग आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात मागं वळून पाहताना की हा जो जीवन प्रवास आत्तापर्यंत आमच्या श्रोत्यांसमोर आपण उलगडून दाखवला, आता तुम्हाला त्या बाबतीत काय वाटतं? काही गोष्ट राहून गेली किंवा खूप महत्त्वाचं आहे, मी ते बोललं पाहिजे असं आता तुम्ही बोलू शकता. कारण 12वीपर्यंत पूर्ण शिक्षण घ्यावं, शिकावं, आपण चांगलं व्हावं असं कधी वाटलंच नाही. आणि मग त्या गोंधळात की 12वीपर्यंत जर समोर एखादी विद्यार्थिनी भाषण करायला लागली तर आपण मागं बसून काहीतरी हळूच बोलायचं. आणि मग सगळ्या मुलांनी हसलं की आपल्याला आनंद वाटायचा. आणि मग सगळे शिक्षकांनी कळलं की बाबा हा भूमकर नावाचा विद्यार्थी काहीतरी मागं खोड्या करतो. आणि मग ते आमच्या लांडे सर होते, शेळके मॅडम होते, आणि मग सगळे ते मागं येऊन बसले. आणि मी बरोबर समोरचा विद्यार्थी बोलायला लागला की मी उगा म्हणतीस असं म्हणलं की सगळे पोरं हसले. त्यांनी मला असं म्हणजे शर्टाला धरलं आणि ओढत नेलं, तू बोल म्हणले. आणि मी चांगलं बोललो. आणि त्यावेळेसपासून मी या स्पर्धेमध्ये कथा करून सगळ्यात इतकं पुढं गेलो की त्यांच्यामुळं त्यांनी जर ओढत नसतं नेलं तर कदाचित मी सुधारले नसते आणि प्राध्यापकही झालो नसतो. की त्यांच्यामुळे इतकं कळलं की जर आपण चांगलं राहिले तरच आपण चांगलं होतो. जर अशा लोकात आपण फिरलो आणि 4 मुली हसत्यात म्हणून आपण काहीतरी बोलायला लागलो तर मुली हसलेल्या आपल्याला आवडतील, पण पुढं बाहेर गेल्यानंतर आपल्यालाच त्या मूर्खात काढतात. हे त्या लोकांनी सांगितलं. त्या लोकांनी सांगितलं म्हणून आपल्या डोक्यात पडलं. मग कळलं की आपण अभ्यास केला पाहिजे, आपण चांगलं घडलं पाहिजे, आपण चांगलं शिकवलं पाहिजे. आणि हे सगळं चांगलं केलं तर समाज सुद्धा आपल्याला मानेल. आणि उद्या चालून जर काही चांगलं आपल्या हातून घडायचं असेल तर आपण मागं जे वाईट करत होतो, वाईट म्हणजे
मग कुठल्याही गोष्ट असेल की एखाद्याला वाकडं बोलणं असेल, कोणाची टिंगल करणं असेल, मुद्दामून काहीतरी बोलणं असेल, ह्या सवयी प्रत्येकाला असतात. पण ह्या ठराविक वयामध्ये ह्या अशा वाईट सवयी आपण सोडल्या पाहिजेत. आणि ह्या जर वाईट सवयी आपण सोडल्या आणि चांगल्या ह्याच्यामध्ये आपण आलो तर अजून सुद्धा आपण कुठेही जाऊ शकतो. बरोबर. जीवनात राहून गेलेली एखादी गोष्ट? जीवनात तर अशी राहून गेलेली कुठलीच गोष्ट मला आता वाटत नाही. कारण मी तुम्ही जर कधी पेपर वगैरे मागचे वाचले असतील तर मी BA असतानाच मी ठरवलं होतं की मला प्राध्यापक व्हायचे. आणि ज्यावेळेस मी MA झालो आणि नवगण शिक्षण संस्थेत आलो तर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे गेलो तर त्यांनी ताबडतोब मला सांगितलं की ते मला बोलायचे. कारण ते थोडं त्याच्याबद्दल सांगतो की ते जिल्हा अध्यक्ष होते आणि मग सगळ्या तालुक्याला यायचे आणि आम्ही तालुक्याला जायचं आणि मग ते मीटिंग घ्यायचे. तर त्यावेळेस त्यांची ओळख झालेली. आणि मग ज्यावेळेस मी तिथं इंटरव्ह्यूला आलो ज्युनियरच्या तर त्यांनी सांगितलं की क्षीरसागर डॉक्टर म्हणले की आपलं पाटोद्याला कॉलेज निघालंय, तू तर सिनियरला लागू शकतोस, ज्युनियरला कशाला, आणि डायरेक्ट तू तिथं जा इंटरव्ह्यूला ये, तुला घेऊन टाकलं असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच वेळेस मी तिथं लेक्चर म्हणून गेलो. आणि पूर्वीचा काळही सर दिलेले शब्द पाळले जायचे ना, दिलेले शब्द पाळायचे लोक. आज तो तसा नाही राहिला. आज तसा नाही राहिला. सर आयुष्यावर प्रभाव पाडणारं एखादं व्यक्तिमत्व आहे का? माझ्या आयुष्याच्या तसं 2-4 उदाहरणं देता येतील. कथाकथनाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर रानम बोराडेचंच नाव घ्यावं लागेल. चांगलं आपण घडायचं असेल, प्राध्यापक व्हायचं असेल तर मग कधी भगवान सर असतील प्राचार्य, लांडे सर उपप्राचार्य असतील, शेळके मॅडम असतील किंवा बाकीचे अनेक सर असतील, मोहेकर सर आता आहेत. आणि या सगळ्या लोकांनी की मोहेकर सर तर अगदी सगळं आमचं शिक्षण बघायचे आणि तुम्ही काहीतरी करा, तुम्ही व्यवस्थित शिका असं सांगायचे. म्हणून त्यांचा आदर्श समोर ठेवूनच आम्ही पुढं हे सगळे वाटचाल चालू केली. आई वारल्या तेव्हा किती वय होतं तुमचं? 8-10 वर्षाचा असेल जास्तीत. कळतात? हो, अगदी थोडीफार कळते. तुम्हाला वडील जास्त आवडत होते का आई? आता आईचा तर प्रश्न नाही ना, आई म्हणजे आठवतच नाही ना. वडील 11वी-12वीला मी जायच्या वेळेस वडील पण गेले. बापरे. आता समजा तुम्हाला त्यांना बोलायचं ठरलं तर आईला बोलणार का वडिलाला तुम्ही? आता तुम्ही फोन करायचा, फोनचा जमाना आहे, मोबाईलचा, तर मी आईलाच करेन. आईला. आई, तुझी इच्छा असेल की मी मोठं व्हावं, मी शिकावं, आपल्या मुलांना चांगलं करावं, आणि तुझी जशी इच्छा होती तशीच मी पूर्ण केली. मी प्राध्यापक झालो, समाजामध्ये नाव कमवलं, शिक्षणामध्ये नाव कमवलं. एवढंच नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये माझं नाव सगळीकडं झालं. आणि मग हे पाहायला तू जर असतीस तर कदाचित माझं कौतुक झालं असतं. सगळ्याच्या आईसमोर आल्यानंतर आम्ही घरी गेलो की लगेच त्या जेवायला वाढायच्या, पण मी विचार करायचा की आपल्या घरी आल्यानंतर आपण कसं न्यायचं. आणि मग माझ्या बहिणी भाऊ सगळे जेवायला हे वाढायचे, पण आई नसायची. आणि आई ही कशी प्रेम करते हे दुसऱ्याच्या घरात गेल्यावर करायचं. आणि मग त्यांची आई त्यांच्या मुलाला कसं सांभाळते, आणि हे सगळा सांभाळ बघितल्यानंतर मला माझी आईच आठवायची. आणि मग वाटायचं की आपण काहीतरी विसरलो, की आपण जरी सगळं कमवलं, शिक्षण घेतलं, सगळे पोरं घडवले, अनेक घरं घेतले, खूप पैसा कमवला, पण शेवटी आई ही आईच असते. आणि आई मात्र कधीही आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या आईचा इतका आनंद होतो की त्या इतक्या प्रेमानं स्वतःच्या मुलाला बोलतात की मुलाला कळत नाही की आईला किती आपला आनंद होतो. आई तर शिकलेली नसते, पण त्या आईला असा आनंद होतो की आपला मुलगा कुठंतरी नोकरीला लागला आहे, कुठंतरी काही करायला लागला आहे, आणि आपण एक गोष्ट केली तर आपल्या 4 गोष्टी केल्यासारखं ती सांगते. आणि मग शेवटी आई ही आईच असते. आणि म्हणून आईविषयी बोलताना मला थोडंसं गहिवरून आलं. निश्चितच आईने देखील तुमचा हाक ऐकली असेल आणि नंतर कधीतरी तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल. आपल्या चरित्रामध्ये आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला ज्याचा खूप सारा प्रभाव आपल्यावर आहे आणि खूप एखादं व्यक्तिमत्व खूप आवडतं आपल्याला, खरंच सर त्याच्याबद्दल आठवण आपण काढली पाहिजे. आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण काहीतरी समाजाचं जे देणं लागतो, की त्यांना जे गोष्टी आवडत होत्या त्या आपण केल्या पाहिजे, असं आपण संकल्प करूयात. आणि सर खूप छान आपण आपलं आयुष्य उलगडून दाखवलं. आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून
हा योग आपण आणलात. खरं तर वेगवेगळ्या विषयासंदर्भामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या प्रकारचं ज्ञान आहे. वेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही आपल्याला निमंत्रित करणारच आहोत. तूर्त या आजच्या पाऊलवाटा कार्यक्रमातून मी या ठिकाणी थांबत आहे. सर, आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलात. आपलं आकाशवाणी बीड केंद्राच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि ही मुलाखत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भूमकर यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.